नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर आरोग्यशोक तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। नवीन सिलेबसनुसार हे प्रश्न असणार आहे। सर्व प्रश्नाचा महासंग्राम 500 प्रश्नाचा महासंग्राम आहे। हा आपला प्लेलिस्टमधला 10व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, प्लेलिस्टमधले सर्व व्हिडिओ जर पाहिले तर आपण न्यू सिलेबसनुसार रोज रात्री 9 वाजता लाईव्ह घेत आहोत। तर त्यामध्ये सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला 100% तुमची पोस्ट मिळवून देतील। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। 10व्या क्रमांकाचा प्लेलिस्टमधला हा व्हिडिओ आपला असणार आहे। तर चला, तर पहा मित्रांनो, आरोग्यशोक पुरुष 40%, 50% तांत्रिक प्रश्न प्रकरण 4 पर्यावरण व्यवस्थापन। यापूर्वीचे आपले 3 प्रकरण झालेले आहेत। तर आज आपण 4थं प्रकरण पाहत आहोत, पर्यावरण व्यवस्थापन। यामधले महत्त्वाचे प्रश्न पहा। स्वयंपोषी वनस्पती अन्न साखळीतील रिकाम जागा पातळीवर येतात। 5 सेकंदाचा वेळ तुम्हाला या प्रत्येक प्रश्नासाठी देण्यात आलेला आहे। तर पहा, स्वयंपोषी वनस्पती अन्न साखळीतील रिकाम जागा पातळीवर येतात। पहिलं ऑप्शन आहे पहा, तृतीय पातळीवर 2 नंबर आहे, द्वितीय पातळीवर 3 नंबर आहे, उत्पादक आणि 4 नंबर आहे सर्वोच्च पातळीवर। पहा, स्वयंपोषी वनस्पती अन्न साखळीतील कोणत्या पातळीवर येतात? अन्न साखळीमध्ये पहा, प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, सर्वोच्च भक्षक अशा स्वरूपाचे वेगवेगळे प्रकार पडतात। तर स्वयंपोषी वनस्पती या अन्न साखळीतील कोणत्या पातळीवर येतात? तर त्या उत्पादक या पातळीवर येतात। ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे स्वयंपोषी वनस्पती या अन्न साखळीतील उत्पादक या पातळीवर येतात। म्हणजे तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न जर विचारला तर याचं उत्तर आपलं उत्पादक असलं पाहिजे। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या प्रदूषणामुळे जनुकीय बदल घडून येतात? खालीलपैकी कोणत्या प्रदूषणामुळे जनुकीय बदल घडून येतात? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर सुद्धा तुम्हाला 5 सेकंदामध्ये कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। तर पहा, पहिलं ऑप्शन आहे किरणोत्सारी, 2 नंबर आहे हवा, 3 नंबर आहे जल आणि 4 नंबर आहे मृदा। तर खालीलपैकी कोणत्या प्रदूषणामुळे जनुकीय बदल या ठिकाणी घडून येतात? तर मित्रांनो, किरणोत्सारी ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। किरणोत्सारी या प्रदूषणामुळे जनुकीय बदल घडून येतात। तर ज्यांनी किरणोत्सारी हे उत्तर दिलं तर योग्य आन्सर असणार आहे। परीक्षेला प्रश्न आला तर याचं उत्तर आपलं किरणोत्सारी असलं पाहिजे। पुढचा प्रश्न पहा, आसाममधील कोणत्या अभयारण्यास धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर याचा फटका बसलेला आहे? कोणतं अभयारण्य जे या ठिकाणी आसाम राज्यामधले आणि धरणे व पाण्याचा बेसुमार वापर यामुळे याला फटका बसलेला आहे? तर ते आहे मित्रांनो पहा, ताडोबा, काझीरंगा, मानस आणि सुंदरबन। तर याचं उत्तर तुम्हाला 5 सेकंदामध्ये द्यायचं आहे। तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3। ज्या विद्यार्थ्यांनी मानस अभयारण्य हे या ठिकाणी लिहिलं तर या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। आता मानस अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल। तर मानस अभयारण्य आसाम या राज्यामध्ये। मानस अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर मानस अभयारण्य एकशिंगी गेंड्या या ठिकाणी प्रसिद्ध आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर पहा, ताडोबा अभयारण्य कुठे? तर ताडोबा अभयारण्य या ठिकाणी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा अभयारण्य याला अंधारी प्रकल्प असं सुद्धा म्हटलं जातं। काझीरंगा अभयारण्य हे सुद्धा कुठे? तर काझीरंगा अभयारण्य हे सुद्धा आसाम राज्यामध्ये। त्याच्यानंतर सुंदरबन अभयारण्य कुठे? तर सुंदरबन हे अभयारण्य या ठिकाणी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुंदरबन अभयारण्य आहे। पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुंदरबन हे अभयारण्य आहे। पुढचा प्रश्न पहा, 4 नंबरचा शेकरूखार धोक्यात आलेल्या रिकाम जागा प्रजातीचे उदाहरण आहे। तर शेकरूखार ही धोक्यात आलेल्या प्रजातीचे उदाहरण आहे। तर धोक्यात आलेले जे वेगवेगळे प्राणी आहेत त्यामध्ये पहा, कस्तुरी मृग कशामध्ये येतो हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे। त्याच्यानंतर संकटग्रस्तमध्ये येणारे कुठले, दुर्मिळमध्ये येणारे कुठले, संवेदनशीलमध्ये येणारे कुठले आणि अनिश्चितमध्ये येणारे कुठले? तर शेकरूखार ही धोक्यात आलेल्या अनिश्चित प्रजातीपैकी आहे। ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर शेकरूखार ही महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी राज्य प्राणी आहे, लक्षात ठेवा। आणि शेकरूखार ही भीमाशंकर या अभयारण्यामध्ये आढळते। भीमाशंकर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर भीमाशंकर हे अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये। ही माहिती तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। पुढचा प्रश्न पहा, अन्न साखळीतील कोणता सर्वोच्च भक्षक आहे? अन्न साखळीतील कोणता सर्वोच्च भक्षक आहे? तर पहा, अन्न साखळीमध्ये प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक येत असतं। तर सर्वोच्च पातळीवर कोण आहे? तर बहिर ससाना, बेंडूक, साप आणि नागतोडा। तर या ठिकाणी जर पाहिलं तर जे उत्पादक जे असतात मित्रांनो, या ठिकाणी जे नैसर्गिक उत्पादन असतं त्यावर अवलंबून असतात। तर पहा, अन्न साखळीतील कोणता घटक सर्वोच्च भक्षक आहे? तर तो बहिर ससाना आहे। कुठला आहे मित्रांनो? बहिर ससाना आहे। आता बेंडूक हा द्वितीय भक्षक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। साप सुद्धा द्वितीय भक्षक आहे। तर या ठिकाणी जर पाहिलं तर बहिर ससाना हा सर्वोच्च पातळीवर आहे, लक्षात ठेवायचं। म्हणजे वनस्पतीवर जे अवलंबून असतात, वनस्पती खाऊन जे जगतात त्याला प्रथम भक्षक असे म्हणतात। आता या ठिकाणी पहा, ससा प्रथम भक्षक होईल कारण की ससा वनस्पती खातो। त्याच्यानंतर आता या ठिकाणी जर पाहिलं तर साप हा द्वितीय भक्षक होईल कारण की साप हा बेंडूक खातो। अशा स्वरूपामध्ये तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं। आणि सापाला कोण खातं? तर सापाला या ठिकाणी बहिर ससाना खातो। म्हणजे बहिर ससाना हा सर्वोच्च पातळीवर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचे। म्हणजे कोण कोणावर अवलंबून आहे यावरती अवलंबून असतं। त्याच्यानंतर पहा,
परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्याला काय म्हणतात? पहा, परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्याला काय म्हणतात? तर पहा, पहिलं ऑप्शन आहे पर्यावरण, 2 नंबरचा ऑप्शन निश, 3 नंबरचा ऑप्शन आहे परिसंस्था आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे अन्य साखळी. तर मित्रांनो, हा प्रश्न तुलनात्मक दृष्ट्या या ठिकाणी सोपा आहे, तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर पहा, या ठिकाणी परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्याला काय म्हणतात? तर त्याला परिसंस्था असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? परिसंस्था असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, आसामच्या मानस अभयारण्यातील कोणत्या प्राण्याला धोका उत्पन्न झालेले? तर आसाममधील कोणतं अभयारण्य की ज्यामध्ये प्राण्याला धोका उत्पन्न झालेले? तर एकशिंगी गेंडा या प्राण्याला या ठिकाणी आसाम राज्यामध्ये प्राण्याला या उत्पन्न झालेला आहे. कोणता धोका? एकशिंगी गेंडा. कारण की आसाम राज्यामध्ये मानस अभयारण्य आणि मानस अभयारण्यातील कोणता एकशिंगी गेंडा या प्राण्याला धोका निर्माण झालेला आहे. कारण की मानस अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर एकशिंगी गेंड्यासाठी मानस अभयारण्य प्रसिद्ध आहे. आता सिंहासाठी गिर अभयारण्य प्रसिद्ध आहे, तर ते कोणत्या राज्यामध्ये? गुजरात राज्यामध्ये. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा, जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आता मित्रांनो, काल अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी प्रश्न विचारला होता की जागतिक पुरुष दिन म्हणून कधी साजरा केला जातो? तर 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो. हे सुद्धा लक्षात ठेवा. तर पहा, आपल्याला ऑप्शन दिले 22 एप्रिल, त्याच्यानंतर 5 जून, त्याच्यानंतर 16 सप्टेंबर आणि 22 मे. तर जागतिक जैवविविधता दिन म्हणून 22 मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. आता 22 एप्रिल हे ऑप्शन दिलेले आहे, तर 22 एप्रिल वसुंधरा दिवस किंवा पृथ्वी दिवस म्हणून साजरा केला जातो. 5 जून हे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, तर 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 16 सप्टेंबर हे एक ऑप्शन दिलेले आहे, तर 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या ज्ञानाची नोंद करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे? खालीलपैकी कोणत्या ज्ञानाची नोंद करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे? तर आधुनिक, पौराणिक, वैदिक आणि पारंपरिक. तर कोणतं ज्ञान आहे की ज्याची नोंद करून ठेवणे आवश्यक आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4. पारंपरिक या ज्ञानाची नोंद करून ठेवणे आवश्यक आहे. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, सर्व प्रश्न आहे 10वी स्टेट बोर्डामधले जो काही आपल्याला अभ्यासक्रम दिले त्यावरच आधारित हे प्रश्न आहेत. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्याचा व्यापार पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे? पहा, पूर्णतः बंदी घालण्यात आलेली कोणत्या कलमानुसार घालण्यात आले? दुर्मिळ होत चालले जे काही प्राणी आहेत त्यांच्या अवशेषावर बंदी घालण्यात आली. तर अशी कोणती कलम आहे त्या कलमानुसार बंदी घालण्यात आलेली आहे? तर पहा, पहिली कलम आहे 49 अ, 2 नंबरची कलम आहे 49 ब, 3 नंबरची कलम आहे 17, 4 नंबरची कलम आहे 51. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्याच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आली? तर कलम 51 अनुसार घालण्यात आलेले. 51 अनुसार घालण्यात आलेले. मग कलम 17 काय? तर कलम 17 अस्पृश्यते निवारण संदर्भी कलम 17 आहे. त्याच्यानंतर कलम 51 अ काय? तर आपला मतदानाचा जो काय अधिकार आहे तर हा आपला या ठिकाणी अधिकार आहे म्हणजे आपल्याला मतदान करायचं किंवा नाही हे आपल्यावर डिपेंड आहे. म्हणजे 51 अ हे आपल्याला मतदानाचा अधिकार देत असते. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, परंपरेने चालत आलेली आणि समाजाने सांभाळलेली अभयारण्ये म्हणजेच रिकाम जागा होय. आता हा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी पहा, परंपरेने चालत आलेली आणि समाजाने सांभाळलेली अभयारण्ये पाहिजे. पहा, अभयारण्य झाले हे अभयारण्य, हा ही लक्षात ठेवा. या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली मित्रांनो, अभयारण्य लक्षात ठेवा. म्हणजे परंपरेने चालत आलेली आणि समाजाने सांभाळलेली अभयारण्य म्हणजे काय, किंवा परंपरेने चालत आलेली आणि समाजाने सांभाळलेली अभयारण्याला काय म्हणतात, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन पहा उद्यान, 2 नंबरचं आहे रिपॉर्ट, 3 नंबरचं आहे मित्रांनो देवराई आणि 4 नंबर आहे देवबन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो देवराई. म्हणजे परंपरेने चालत आलेली आणि समाजाने सांभाळलेली अभयारण्य म्हणजे त्याला देवराई असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? देवराई. ऑप्शन क्रमांक 3 ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं ते योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न पहा 12 नंबरचा, जगातील सुमारे किती टक्के जैवविविधतेची संवेदन क्षमता क्षेत्र आधीच नष्ट झालेले आहे? तर पहा, जगातील सुमारे किती टक्के जैवविविधतेची संवेदन क्षमता क्षेत्र आधीच नष्ट झालेली आहे. तर किती टक्के आहेत हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. पहिलं ऑप्शन पहा 50%, 2 नंबरचा आहे 76%, 3 नंबरचा आहे 86% आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो 90%. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो, 10वीच्या स्टेट बोर्डामधून घेण्यात आलेले. तर जगातील सुमारे किती टक्के जैवविविधतेची
संवेदन क्षमता क्षेत्र असलेली नष्ट झालेली आहे तर ती आहेत मित्रांनो 86%. जवळपास मित्रांनो 86% आहेत, म्हणजे फार मोठा आकडा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल 86%. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. सर्व प्रश्न नवीन अभ्यासक्रमानुसार होते आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला हे सांगता येईल की यापुढे होणाऱ्या परीक्षेमध्ये सर्व अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी आरोग्यसेवक या पदासाठी विचारले जातील की कारण की आरोग्यसेवकचा जो काही अभ्यासक्रम दिला त्या अभ्यासक्रमावर आधारित हे सर्व प्रश्न होते. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रकरण 4 पर्यावरण व्यवस्थापन यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहिले. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.